मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। यांची चूक सापडली म्हणजे अजून यांच्या किती चुका सापडायच्या? बापू अंधळच्या केसमध्ये याला का नाही अरेस्ट केला पोलिसांनी? 307चा आरोपी येतो, बाकी सगळे आरोपी जेलमध्ये जाऊन आले ना, मग याला का नाही अरेस्ट केला? आणि ज्या केस पोलीस स्टेशनला सरेंडर होतं त्या केस मध्येच महाजन नावाचे इन्स्पेक्टर आहेत जे तुमचे त्या आंधळेच्या खूप मर्डर केस मधले तपासी अधिकारी आहेत। हे असे संबंध जोडता येतात इथे बसून। आता जे केसला अधिकारी आहेत त्यांनी त्याला मदत केलेली। ज्या केसमध्ये बबन गीते नव्हताच त्या केसमध्ये बबन गीतेला आणून ह्याला 307चा आरोपी करून 302चा आरोपी बबन गीतेला करून हा आजही मोकळा फिरतो। कालपर्यंत तो त्या पोलीस स्टेशनला जाऊन बसायचा परळीच्या। 1000 वेळा तर पार्ट्या झाल्या त्यांच्या त्या महाजन बरोबर। तर वाल्मिक कराड पुण्यामध्ये CID समोर शरण आलेला आहे। वाल्मिक कराडची आता चौकशी केली जाणार आहे। खंडणीचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। तर सरपंच हत्येमध्ये वाल्मिक कराडचा हात असल्याचा संशय इकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखील व्यक्त केलेला आहे, तसंच धस यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे। फरार आरोपी वाल्मिक कराड जवळपास 22 दिवसानंतर आता CIDला शरण आलाय। शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराडचा एक व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हत्येशी आपला काही एक संबंध नाही, आपलं नाव जे आहे ते गोवलं जात आहे, राजकीय द्वेषापोटी आपलं नाव जे आहे ते या प्रकरणाशी जोडलं जात आहे असं वाल्मिक कराडनं म्हटलेलं आहे। आणि याच्यानंतर